मनोजीव मारुतविवेकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. सज्जन हो, हनुमंतराय एक श्रेष्ठ रामभक्त होते. त्यांच्या अंगी 3 गुण होते. पहिला गुण, ते जन्मताच आईच्या पोटातून सोन्याची लंगोटी नेसून आले. दुसरा गुण, ते जन्मल्याबरोबर भूक लागली म्हणून सूर्याला गिळायला गेले. आणि तिसरा गुण, ते हे त्रैलोक्यातील श्रेष्ठ रामभक्त होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांना विनंती करतात, काय त्या भक्तीच्या वाटा मज दाव्यास वाटा. हनुमंतरायांना म्हणतात ते, तुम्ही कशी भक्ती केली ते आम्हाला सांगा. सज्जन हो, मी सर्वांना विनंती करतो, आपण बी सद्गुरूंना शरण जा, ते गुरुभक्ती करा आणि आपले जीवन सफल करा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, याच जन्मी ओळखात नव्हे. या जन्मामध्ये आत्मारामची ओळख करून घ्या. आपलं जीवन फार अनमोल आहे. वर्म जर चुकलं तर 84 लक्ष योनीच्या चक्रात आपल्याला अडकावं लागेल. मी 5वीत शिकत असताना आम्हाला एक कविता होती, जन पळ भर म्हणतील हाय हाय. या कवितेचा अर्थ असा आहे, आपल्या मरणानंतर ह्या जगात काहीच फरक पडत नाही. जन आपल्या मरणानंतर थोडे दिवस हळहळ करतील, दुःख होईल, आपल्या कुटुंबाला खूप दुःख होईल. ते काही दिवस अन्नपाणी सोडतील, परंतु थोड्या दिवसात त्या आपल्याला विसरतील आणि आपापल्या कामाला लागतील. कालांतराने हसतील, खिदळतील, काहीच फरक नाही पडत आपल्या जाण्याने. निसर्ग तर आनंदाने फुलेल, नदी गर्वाने वाहतील, जो तो आपल्या कामाला लागतील. संत कबीरदास म्हणतात, मित्र बंधू जलपान तक, बीबी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्नितान तक, उसके आगे भजने तेरा साथी. शेवटी आपल्याला भजन शेवटी आपल्याला साथ देणार आहे. आपलं जीवनचं सफल झालं पाहिजे. जीवनामध्ये कबीर महाराज सांगतात, 2 गोष्टीचं पालन करा, भुकी माणसाला अन्न द्या आणि भजन करा. आपलं जीवन सार होईल. सज्जन हो, माझी आपणा सर्वांनी एक हात जोडून विनंती आहे, सर्वांनी एकदा तरी आयुष्यात नर्मदा पायी परिक्रमा करा. नाही परिक्रमा करणं शक्य झालं तर रोज सकाळ संध्याकाळ वेळ मिळेल तेव्हा नर्मदा मैयाचं पुराण श्रवण करा. आपलं जीवन सफल होईल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.